प्रेझेंट केलं जातं. एक तर आपले जे गुरु आहेत त्यांना परंपरा, सेकंड भगवंत आणि राधाराणी तप्त कांचन गौरंगी, या 3 लोकांची आपल्या जीवनात जेव्हा तुम्ही आशीर्वाद घेतात, ब्लेसिंग घेतात, तर तुम्ही सक्सेसफुली पर्सन होतात. मटेरियल लाईफ मध्ये किती जरी प्रगती करण्याचा प्रयत्न केला, जोपर्यंत आपल्या वरिष्ठांचे आपल्यावर आशीर्वाद नसेल तर आपण सक्सेसफुली होऊ शकत नाही. हा फॉर्म्युला मटेरियलिस्टिक लाईफ मध्ये, भौतिक जीवनामध्ये पण आहे आणि आध्यात्मिक जीवनामध्ये. म्हणून बरेच लोक ग्रंथ वाचतात, पण ग्रंथ वाचल्यानंतर एक तर त्यांना झोपा लागतात आणि जरी वाचलं तरी कळत नाही, ते पल्ले पडत नाही. तर गुरुची कृपा असल्याशिवाय किंवा तुमची चेतना शुद्ध असल्याशिवाय तुम्हाला ते ग्रंथ समजू शकत नाही. आणि भगवद्गीता असा ग्रंथ एवढा डीप आहे, तो कोणत्याही लेवलला हेल्प करतो. तो सोशली असो, फॅमिली असो, फिजिकली असो, इमोशनली असो, सो मेनी प्रॉब्लेम, तुमच्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम सोल्युशन आपल्या गीतेमध्ये दिलेले आहेत. आणि आपण त्याच्यावर थोडंसं प्रॅक्टिस करीत आहोत. मागच्या वेळेस दिलं होतं की जे स्वार्थी आणि मतलबी लोकांचे काय लक्षण आहे त्याचं आपण विश्लेषण केलं. तर आज आपण मागच्या 12 श्लोकांपर्यंत संजय ना 12 जे श्लोक आहेत, आजचा जो 13वा श्लोक, गीता घेतली सगळ्यांना. तर पहिला जो प्रश्न विचारला, धृतराष्ट्राने काय क्वेश्चन केला होता, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सवा मामका पांडवाचैव किम कुरुत संजय. संजयनं जेव्हा हा धृतराष्ट्रानं श्लोक म्हटला तर पहिल्या लाईनचे 12 श्लोकाचं उत्तर संजय दिलं की तुमच्या पुत्रानं काय काय केलं, काय काय नाही केलं याचं वर्णन केलं. आणि 12व्या श्लोकापर्यंत त्याने काय सांगितलं की आता गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म शांत झाले आणि ते शंख वाजवतात इथपर्यंत. आता याच्या पुढे पहिल्यांदा कृष्णाचं नाव, आता इथे तुम्हाला पहिल्या ह्या श्लोकामध्ये कृष्णाचं इनडायरेक्टली नाव येतं, डायरेक्टली नाही येत. तर ह्या श्लोकामध्ये आता संजय नाही का पांडवांचं सांगणार आहेत आणि युद्धाचं काय प्रसंग आहे. आता त्याने सेकंड क्वेश्चन काय केलं, किम कुरुत संजय, माझ्या मामका पांडवाच्या आणि किम कुरुत, माझ्या पुत्राने पांडूच्या पुत्राने काय केलं. आता त्याच्या पुत्रानं काय केलं ते विश्लेषण झालं. आता पांडूचे पुत्र काय करतात त्याचं विश्लेषण आता ते वर्णन करतात. आता आपण श्लोक नंबर घेऊया 13. या 13 मध्ये संजय आता पुढच्या गोष्टीला विश्लेषण करणार. मानण्याचा प्रयत्न करा. तथा शंकाचे भैरेश पनकवा गोमुख सैवा भेट हंतास शब्दस्तु तुमुले अभवत. शब्दशार्थम भाषेर तात्पर्य डिवाइन ग्रेसेस भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतार्या आणि रणसिंगे एकदम वाजू लागली आणि त्यानं एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता, याला तात्पर्य नाही. तर ह्या श्लोक नंबर 13 मध्ये श्लोक नंबर पहिल्या अध्यायाचा 13वा श्लोक नंबर, पान नंबर 34. हा तुमचे हे गीता असेल तर हा 34. हा 14. याच्यामध्ये श्लोक नंबर 13 मध्ये ते काय म्हणतात की इथं कोणते कोणते साहित्य वाजवले त्याचं वर्णन केले. आणि साहित्य वाजवल्यानंतर काय होतंय, भयंकर हा शब्द उभारला. काय भयंकर वापरलेला आहे तर शंख, ढोल, भेरी, नगारे आणि तुतारी, रणसिंगे एकदम वाजू लागले आणि त्यांचा एकत्रित आवाज भयंकर वाटू लागला. म्हणजे कोण्या टायमाला कोणते वाद्य वाजवल्यानंतर त्याचा इफेक्ट कसा असतो त्याचं वर्णन ह्या श्लोकामध्ये केलेलं आहे. आता आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये किंवा वैदिक साहित्य जे वैदिक वाद्य आहे त्याचं विश्लेषण या श्लोकामध्ये केलेलं आहे. म्हणून कोणतं वाद्य तुम्ही वाजवता त्याच्यावर तुमची चेतना डिपेंडन्स असते किंवा तुम्हाला त्याचा फ्युचरमध्ये त्या साऊंडचा इफेक्ट तसं तुमच्या माइंडला फिजिकल आणि सोशल इफेक्ट होत असतो. जसं सकाळी आमच्या मंदिराच्या बाजूला 5 वाजले इकडे मंगल आरती वाजते, सत्वगुणाचा शंख वाजतो की दुसऱ्या साईडला असे 3-4 ठिकाण आवाज येतात, लगेच पॅशनेट होऊन जाते ते. म्हणजे तुम्ही कोणता ध्वनी ऐकतात त्याच्यावर तुमचं रिएक्शन होत आहे. जाता जाता एखाद्या डीजेचं गाणं ऐकू द्या की लगेच तुम्हाला तुमच्या बॉडीतला जो पॅशनेट आहे तो बाहेर येतो. आणि आजकाल तर पहिले घंटा वाजवला ना कोण्या मंदिरातलं तर वाटायचं मंदिर आहे, पण आता घंटा वाजल्यानंतर काय पहिली चेतना होती, कचराकुंडीची गाडी आली. म्हणजे त्या घटना म्हणजे माणसाच्या चेतनाला काय केलं त्याने बदलून टाकले. आणि ते आले आली 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 कोणाली घंटा गाडी आली तर ढिन ठिन ठिन ठिन. म्हणजे त्या घंट्याला ती घंटा शुभ वादक केलं जातंय, पण मनुष्याने त्याला काय केलं माहितीये का, त्याचं नाही का विकृत करून टाकले.
जसं आता ते भजन आहे जगदीश हे राम हे श्याम तू अंतर्यामी सपकान, असं ते भजन आहे. पण आता ते भजन ऐकल्यानंतर काय आठवत आहे? कोणतरी शिववाहिका चालली. म्हणजे माणसाने काय केलं, त्या ध्वनीला जिथे त्याला लावलं त्याचा इफेक्ट होतो. तसंच इथे शंकामध्ये ह्या जे काही त्यांनी वर्णन केलेले, काय काय केलंय तर विभिन्न वैदिक वाद्याचं विश्लेषण ह्या श्लोकामध्ये केले. म्हणून जो सत्वगुणाचा असतो, जसं आपल्या देवदेवताचं जर विश्लेषण केलं तर सरस्वती ही वीणा वाजवती, आणि वीणा वाजवल्यानंतर ही वीणा कशाचं प्रतीक आहे? सत्वगुणाचं प्रतीक आहे. आणि सत्वगुणी जेव्हा व्यक्ती असो त्या तंतुमय किंवा तार वाद्य वाजवतो, त्याची चेतना तशी विकसित होती. म्हणून कोणाला जर आपल्या स्ट्रेस आणि लाईफ मध्ये डिप्रेशन येत असेल, त्याला सर संगीत शिकलं, सकाळच्या टायमाला संगीत ऐका तुम्ही, भजन गीत ऐकतात, दुपारा पिक्चरचे ऐकतात, रात्री वेगळे भूतप्रेतांचे ऐकतात. म्हणजे आपल्या वेळेनुसार आपले गाणे बदलतात किंवा आपला मूड बदलत राहतो. तर इथे सत्वगुणामध्ये सरस्वतीनं वाजवलेले, आणि त्याचं जेव्हा तुम्ही सत्वगुणाचे वाद्य वाजवतात तर तुमची बुद्धी तीक्ष्ण होते, आणि दुसरं तुमच्या जीवनातला जो मानसिक ताण तणाव तो कमी होण्याचा प्रयत्न करतो, आणि संगीताचा हा इफेक्ट केला जातो. म्हणून तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम पाहिलं असेल, त्यांचा कधी फोटो पाहिला असेल, तर ते मोठा विणा घेऊन वाजवून बसलेले. जसं मी तामिळनाडूमध्ये त्यांच्या रामेश्वरम या ठिकाणी प्लेसेसला व्हिजिट केले, तर मेन एंट्रन्स मध्येच त्यांचा ते मोठा विणा घेऊन ते पूजा बसलेले विणा वाजवताना. म्हणजे सात्विक व्यक्ती सात्विक वाद्य वाजवतो, आणि सरस्वती ही विद्याची देवता असल्यामुळं ती विणा वाजवते. सेकंड याच्यामध्ये ते दिलेलं आहे जे शंख आणि भेरी आहे. सेकंड इथं दिले बघा, शंख आणि भेरी. म्हणजे शंख काय आहे? हे सत्वगुणाला पण प्रेझेंट करते आणि रजगुणाला पण प्रेझेंट करते. तर शंख ही युद्धाला किंवा रजगुणाला प्रतीक करते, याचं विश्लेषण केलं. कारण आता त्यांनी शंख कुठं वाजवलेले? युद्धभूमीत वाजवले. आणि का वाजवले तर हे पुढच्या श्लोकामध्ये त्या शंख वाजवल्यानंतर कौरवांचं हृदय कसं झालं? वेदरच झालं, भीतीने घाबरून गेले. की भगवान कृष्ण जेव्हा अर्जुन जेव्हा शंख वाजवतात ना, भीष्म जेव्हा शंख वाजवतात तेव्हा काही इफेक्ट नाही होत, पण जेव्हा भगवान कृष्ण आणि अर्जुन शंख वाजवतो तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये काय झालं? वेदरत, म्हणजे एकदम असं घाबरून गेलेले, त्याचं विश्लेषण. आणि हा दुसरा दिलेला आहे. आणि डमरू हे तमगुणाचे, म्हणजे शिवजी जेव्हा तांडव नृत्य करायचं असतं किंवा सृष्टीचा डिस्ट्रॉय किंवा नाश करायचं असतं, तेव्हा पहिले शिवजी डमरू वाजवतात, आणि ते डमरू एवढे वाजवतात की त्यानंतर त्यांना नाही का त्या जी सृष्टी आहे तमोगुणामुळे नाश करतात. बघा आता तुम्ही महाकालेश्वरला जाताना, कधी कपालेश्वरला, सगळे गांजा भक्त, गांजा प्रेमी ते गांजा मारल्यानंतर शंख फुकत बसते. तुम्ही बघितलं असाल कधी काळाराम मंदिराच्या तिकडे गेला तर. आणि होतंय, म्हणजे त्या वस्तूचा दोष नाहीये, कोण वापरतं त्याचा दोष आहे. म्हणजे तुम्ही कोण्या टायमाला वाजवतात त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट असतो. आणि शेवटी दिलेलं आहे ते म्हणतात की हे क्रोधाला प्रेझेंट केलं जाते. आणि शेवटी भगवान कृष्ण मुरली वाजवतो. मुरली काय? अतिशय विशुद्ध सत्वात आहे. आणि मुरली किंवा बासुरी शिकायची असेल तर खूप पेशन्स लागतं बरं, सहजासहजी शिकत नाही. त्याला त्याच्या श्वासावर खूप कंट्रोल पाहिजे, आणि ते स्वर तुम्हाला स्वरता आले तर. नाही तर बरेच खूप कमी असे तुरळक लोक आहेत की ती बासुरी शिकतात, बाकीचे कोणी शिकत नाही. म्हणून इथे दिलेलं आहे. आणि शेवटी मृदंग. मृदंग काय? हा पण सत्वगुणाचा आहे. तर ह्या विभिन्न वाद्यांचं वर्णन ह्या श्लोकांच्या माध्यमातून केलेले. तर मी नेहमी ह्या गोष्टीला सांगत असतो की आपल्या मुलांना तुम्ही जिम्नॅस्टियन मध्ये लावतात, खूप एंगेज करतात, किंवा ते मुलं खूप चंचल असतात, त्यांची एनर्जी खूप असते ऍक्टिव्ह. अशा एनर्जीला तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता तर रिझल्ट नाही का त्याचं रिॲक्शन्स येऊ शकतात. पण अशा मुलांना मी काय एकच सजेस्ट करत असतो की त्या मुलांना तुम्ही संगीतामध्ये लावलं तर दोन फायदे होतात. काय होतात? की त्याची जी एनर्जी आहे, हार्मोनियम असो, तबला असो, किंवा जे शास्त्रीय संगीताची आहे, त्यांना शिकवलं ना तर त्याची बुद्धी एंगेजमेंट होती फर्स्ट. आणि दुसरं, फ्युचरमध्ये त्याची एनर्जी तिथे लागते. सेकंड गोष्ट असे होते की फ्युचरमध्ये त्याच्या जीवनामध्ये डिफिकल्टी, काही चॅलेंजेस आले ना, तो लगेच तो काय करतो? बस चला आपण भजन गात बसतो, किंवा हार्मोनियम वाजत बसतो, किंवा गिटार वाजत बसलो. मग ते त्यांना फ्युचरमध्ये प्रॉब्लेम मधून सॉल्व्ह निघण्यासाठी पण वाद्य मदत करते. आणि तिसरं सांगतो, अर्थाचं निर्जन. जसं आमच्याकडे 2 मुलं आहेत, एक प्रसाद शिरोडे म्हणून खूप गरीब परिवारातला आहे. तो त्याने सगळं इंजिनिअरिंगचं शिक्षण हार्मोनियम केलं. म्हणजे तो पहिले शिकला आणि आठवड्यातले
5 ठिकाणी क्लासेस घेतो आणि एका क्लासमध्ये 4-4, 5-5 पोरं येतात आणि प्रत्येकून 500-500 रुपये जमा करून महिन्याला 30,000 रुपये कमवत होतो. 30 आणि रोजचा 1च घंटा अशा 4 ठिकाणी. आणि त्या व्यतिरिक्त तो गणपती असे वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये सगळा पैसा. जाऊ दे, आमची एक मुलगी आहे डॉक्टर निकिता म्हणून, तिचे वडील चहाचे टपरी चालवतात, अतिशय गरीब परिवारातली. आता MBBA झाली, आता MD करते मुलगी. तिने अख्खं शिक्षण कशावर केलं माहिती आहे का? ऑर्केस्ट्रामध्ये पहिले हार्मोनियम शिकला, वडिलांनी सहज शिकवलं, वारकरी संप्रदायाचे होते. पण तिने सगळं शिक्षण आपल्या हार्मोनियमच्या क्लासवर, आपलं जे काही मुलं नाही पण ज्या ठिकाणी त्याचा आवाज खूप सुंदर आहे तिचा, तर ती गायन करायचे, त्या गायनाच्या माध्यमातून तिने पैसा कमवला. आणि आज बी तिला थोडंसं वाटलं ते संगीतवर नाही कधी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही संगीत शिकल्यानंतर 3 गोष्टीचा फायदा होतो. पहिली गोष्ट, तुम्हाला अर्थार्जन होत आहे, तुमच्या मानसिक ताणतणाव होतं, आणि दुसरं, तुम्ही समाजाला तुमचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान देऊ शकतो, याचा खूप फायदा आहे. म्हणून अशा गोष्टी शिकवा ज्या मुलांना फ्युचरमध्ये त्याचं प्रोडक्टिव्हिटी असलं पाहिजे, ना की ते बर्डन नुसतं वजन म्हणून खूप काही शिकवतात. असं मी मागे नेहमी सांगतो पॅरेंटिंगच्या सेमिनारमध्ये, नारळाचं झाड केळं पण लागावं, संत्र्या पण लागावं, मोसंब्या पण लागावं, सगळे फळं लागावं. तसं तुम्हाला वाटतं माझ्या पोराला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे? नाही बाबा, त्याचं पिंड पाय, त्यानुसार त्याला गायडन्स कर आणि त्याच्या पिंडानुसार त्याला तुम्ही शिकवा, फायदा होतो. म्हणून हे वैदिक शास्त्र सेंटिमेंटल नाही किंवा भावनिक नाही किंवा काल्पनिक नाही, तर आपल्याला प्रॅक्टिकली सोल्युशन देतात. आणि ऑलमोस्ट इथे सगळे मुलं त्यांना तसं एंगेज केले पाहिजे. तर हे ह्या श्लोकातून आपण एवढं शिकू शकतो. आणि हे शब्द काय दिलं त्याने? शब्दस्तुमुलेले. शब्दस्तुमुले हा शब्द खूप महत्वाचा आहे, तुम्ही फोकस करा त्या शब्दावर. काय दिलं? हा शब्द का उच्चारला आहे? तर तिथे संजय म्हणतो की ह्या जगातले सगळे स्वर कोणापासून निर्माण होतात? पहिले ब्रह्माजी जेव्हा 2रा स्कंद वाचतात ना श्रीमद भागवत, त्याच्यामध्ये ब्रह्माजीच्या मुखातून सप्त स्वर निर्माण झालेले, सारे ग म पा, हे जे काही स्वर दिलेले आहेत, अलंकार दिलेले आहेत, हे सगळे ब्रह्माजीपासून आलेले आहेत. म्हणून त्या शब्दाला तुम्ही जे शब्द वापरतात तशी तुमची चेतना बनते. आणि त्या तिथे जो आवाज आला तर त्याच्यामध्ये सगळे लोक घाबरून भयंकर होतात. आता एकत्र सगळ्या बाया एकत्र रडू द्या बरं, सगळ्या घरीतले लोक जमा होतील, काय झालं बाया रडणार? त्या आनंदात रडतात का दुःखात रडतात? त्याच्यावर त्याचा त्या आवाजाचा इफेक्ट बाजूला होत असतो. म्हणून आपण ह्या श्लोकाच्या माध्यमातून एकच शिकायचं की हे वैदिक साह्य हे दिलेलं आहे. आता श्लोक नंबर 15 वर जाऊया.